सतत वेगवेगळ्या प्रकरणाविषयी गाजत असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी संतप्त पालकांचा व्यवस्थापन समितीसमोर आक्रोश. जे आहे ते ऐकण्यासाठी आपल्या पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट मॅनेजमेंट आलेलं आहे. हे आहेत सुजय शिवलकर सर, चीफ ऑफिसर पोद्दार, चीफ ऑफिसर हेड ऑफिस, चीफ ऑफिसर पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट. नंतर संजय पाटकर सर, मुंबई, एन बी कांबळे सर, एज्युकेशन कन्सल्टंट. जनरल मॅनेजर तुम्ही बोलू नका मॅडम. जनरल मॅनेजर प्रसाद पुरुषे सर, जनरल मॅनेजर. तुम्ही थांबलं नाही तरी चालेल मॅडम. नाही सर, तेवढं झालेलं आहे सर. ह्याच्या आधी 1.5 वर्ष झालंय. नाही, ज्याच्या विरुद्ध कंप्लेंट नाही त्यांच्या पुढे हे होणारच नाही ना सर. ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट नाही तुम्ही बोला ना सर. तुम्ही असं तुम्हाला सांगू नका असं म्हणत नाही. जे काय असेल ते बोला तुम्ही सर. बरं, माझा एक पहिला प्रश्न आहे की आता ऐका सर, काहीही चर्चा करायची असेल द्वार उघडे आहेत, आत बसून आपण चर्चा करू शकतो. पहिली गोष्ट, एक मिनिट मला बोल. आपण पत्र दिलंय 7 तारखेचा, आम्हाला पत्र मिळालेलं आहे. शिक्षण खात्याकडे देखील आम्ही दिलेलं आहे. त्यांनीही सांगितलं आहे आम्ही आपली 10 वाजल्यापासून वाट बघतोय. जे काही चर्चा करायची आहे आम्ही कमिटी आलेली आहे, प्रक्रिया चालू केलेली आहे. जे काही प्रक्रिया इन्व्हेस्टिगेशन चालू आहे योग्य प्रकारे आम्ही त्याविषयी सविस्तर तुम्ही धरणं करू नका ही आमची तुम्हाला विनंती आहे. कारण काल पण एक दुर्दैवी घटना घडली. खूपच त्यावेळेस तुमच्या इथं मीटिंग चालू होत्या सर, घटना घडली. एक मिनिट सर, एक मिनिट प्लीज, मला बोलू द्या. मीटिंग सर, मला मीटिंग कोणत्या चालू होत्या माहिती आहे का? हो, माहिती होत्या. पॅरेंटला बिलकुल नाही. पॅरेंट ओरिएंटेशन चालू होते. ऐका. पॅरेंट ओरिएंटेशन आम्ही स्वतः होतो मीटिंगला. ऐका ना. पहिली गोष्ट, 11:30 वाजल्यापासून शिक्षण खात्याची कमिटी आली. ऐका ते माहिती आहे. हा, त्यांची मीटिंग चालू होती. त्याच्यानंतर 3:15 हा प्रकार घडला. मी धावत गेलो आणि ओरिएंटेशन चालू होती. तेव्हा 3:15 काहीतरी झालं. तर ते नियोजित होतं. आणखी नंतर समजल्यानंतर मॅडम पण धावून आल्या. तर असं कुठेही नाही की या प्रकरणाकडे आम्ही लक्ष नाही केलं. मी स्वतः आलो, जे काय झालं. आणि शिक्षण खात्याने पण मग मीटिंग आटोपती घेतली, करेक्ट. आणि ते म्हणाले आता शिक्षक म्हणून 2 मुलांची आई म्हणून तुम्हाला विनंती, ते तसं करू नका. कॅमेऱ्यात येऊ नका. तसं पुढं कॅमेऱ्यात येऊ नका मॅडम. चालेल. तर आता ठीक आहे. आता एकच तुम्हाला विनंती आहे, जी काय चर्चा करायची आहे आपण आज येऊन करू शकतो. आता आमचं ऐकून घ्या 2 मिनिट. तुमचं ऐकलं. 1.5 वर्षापूर्वी आम्ही रिसर कंप्लेंट केली होती. जीएम सर आले होते. त्याच्यावर काय ऍक्शन घेतली सर तुम्ही? पॅरेंट्सनी तुम्हाला मेल केले होते. तुम्ही आता 7 तारखेची दाखवताय. आम्ही 2023 केली होती मेल आहे. त्याच्यावर काय ऍक्शन केली? त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती ती हे घटना शाळेमध्ये घडल्या नसत्या सर. जीएम सरांनी सांगितलं 3 महिन्यात आम्ही कारवाई करू. बरं, नाही आम्ही बोलायला तुमचं ऐकून घेतलं, आमचं ऐकून घ्या की आता. तुम्ही परत तेच बोलताय. आम्हाला इथे चर्चा करायची नाहीये. चर्चा तुमचे जे काही म्हणणं आहेत, जे काही पॉइंट्स आहेत ऐकून घ्या. आतमध्ये येऊन मी बसते म्हणजे ह्यांच्याशी तुम्ही बोला. ऐकून घ्या प्लीज, ऐकून घ्या. आतमध्ये येऊन बोला. तुम्हाला तुमचं जो प्रश्नाचं आत्ताचं उत्तर आहे तुम्हाला आतमध्ये ते लोक देतील. मी नाही म्हणत नाहीये तुम्हाला. मध्ये जाऊन बोलू. काय ऍक्शन काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला आउटपुट काढायचं, चांगलं करायचं. आपण बोलूया, मध्ये बोलूया. फक्त सगळे पॅरेंट्स झालं पाहिजे एवढी अपेक्षा. सगळे पॅरेंट्स फक्त पॅरेंट्स येतील. ऐका नाही. नॉट कमिंग साईड. नॉट कमिंग साईड. जे इथंच बसू. संवादाने होते, प्रगती वादविवादाने होते. वादविवाद करू नका. जर बाजू मांडायची नसेल तर आम्ही म्हणू बाजू मांडायची नाही. आता काहीच बाजू मांडायची नाही. कुठलेही कमेंट्स करायचे नाही. नो कमेंट्स ॲट दिस पॉइंट ऑफ अ टाइम. इन्क्वायरी इज बीइंग डन. 1.5 वर्षापूर्वी एखाद्या शिक्षक काल रॉंग साईडला मुलगा गेला नसता तर कालची ही घटना घडली नसती. बोलायला होतं आम्ही त्यांना. ते ऐकायच्या मानसिकतेत नाही चान्स बोलायला. मी घुसून आणणार बघा काय. हात नाही करू
आपण बोलायचं कशामुळे असायचं हिनं म्हणली ना गेटच्या कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच मिटवायचा विषय कॅम्पसच्या बाहेरच मिटवायचा कॅम्पसच्या आत मिटवायचा कॅम्पसच्या बाहेरच विषय मिटवायचा तिनं म्हणली ना कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच मिटू आम्ही बोलायला गेलो तर कॅम्पसच्या बाहेरचा विषय म्हणून आम्हाला तोंड बंद केलं जातं. कॅम्पसच्या बाहेरून बोलावं त्यांनी. प्रेसला पण बोलू आपण काय झालं काय आपण खायची काय अडचण आहे त्यांना? काय अडचण आहे प्रेसची? पॅरेंट्स इथं बोलालो तेवढ्या उद्याले करणं आमचा त्रास होणार म्हणजे होणार हे आमचं गाडी तो मला त्रास मी बघतो त्रास होणार. हा. त्यांच्या तक्रारी केलं की मी तो वैयक्तिक आमच्या लेकरावर वैयक्तिक अत्याचार करतात त्यांनी. भरपूर अत्याचार केले माझ्या लेकरावर. मी 2 वर्ष आधी गेल्या वर्षी मी भरपूर रडून गेले. 4 लाख रुपये भरले मी. लॉकडाऊनमध्ये माझा नवरा आजार होता. मला फीस भरवू शकत नाही म्हणले. कित्येक लोकांना माफ केले. माझ्या लेकराला माफ नाही केले. मी 4 लाख रुपये डिपॉझिट पूर्ण भरून गेले मी तर फीस. हाँ, पेरेंट्स का कुछ नहीं समझ मेरे बच्चे को रोज रुलाते थे तुम्हारा बच्चा आरोप करना तुम्हारा बच्चा ऐसा करना दूसरे बच्चों को वैयक्तिक टार्गेट केलं जातं. तक्रारदारांच्या विरोधात वैयक्तिक टार्गेट करतात. प्रिंसिपल नहीं चाहिए आपको नेमकी तक्रार काय आहे? प्रिन्सिपल नाही चाहिए. प्रिन्सिपल को दे. क्या नाम का नाम आम्ही पोद्दार गट टाकले. प्रिन्सिपल कडे शिकायला टाकले नाही तिकडे. आम्ही पोद्दारचं एज्युकेशन चांगलं म्हणून आमच्या लेकरं इथं ठेवतोय. प्रिन्सिपल मुळे नाही. आणि प्रिन्सिपल जर असं वर्तणूक करत असेल तर आम्हाला प्रिन्सिपल नको. ओके. आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं पालक जमलात. काय तुमची मागणी आहे? नेमकं काय आंदोलन कसं? नमस्कार धाराशिवकर. आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत. आम्ही प्रॉपरचे आहेत. एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं. आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं. याच्यासाठी आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत. जे प्रिव्हियस प्रिन्सिपल होते त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता. आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली. आता आमची मुलं जवळ 8वी 9वीमध्ये आहेत. काही जणांची इथं जे आहेत ती. पण आता असं होऊ लागले की गेली 2-3 वर्ष झालं इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे. आम्ही जेव्हा सांगतो आहे की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात. आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले एक 20/3/23ला केलेला आणि एक 25/3/23ला केला होता. आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल सांगितलं होतं. त्याच्यामध्ये सर आम्ही हे मेल्स आम्ही लिहिले होते इंग्लिशमध्ये लिहिलेले. 1-2 तक्रारी सांगा बेसिक. इथे करिक्युलम कंप्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर तो प्रत्येक पॅरा आम्ही प्रत्येकाचे आज काय करणार तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही एवढं केलं. इथल्या GMला बोललो. GMने मेडिएशन केलं आमच्यामध्ये. आणि GM सरांनी सांगितलं होतं की आम्हाला 3 महिने द्या. तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत. इथं त्रुटी आहेत. मॅडम नवीन आहेत. आम्हाला 3 महिने द्या. आम्ही ते सगळं करू. पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला पण अवघड होऊ लागले. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर उपोषण करतायत. नेमकं कशा कारणासाठी उपोषण करताय? नेमकं मागणी काय आहे तुमची? आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे प्राचार्य मॅडम आहेत सध्या इथे तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं. का तर त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे. पालकांकडून जे आपण म्हणजे सजेशन येतात ते काही घेत नाही. आणि फेवर आणि बायस पर्सनल बायस एवढा आहे त्यांचा की त्याच्यावर काहीच आम्ही करू शकत नाही. पालकांची इथं आल्यावर त्यांना रिस्पेक्ट नाही. बसा म्हणतात. ॲप्लिकेशनचा फॉर्म देतात. ते भरेपर्यंत आतमध्ये तुमची काय आहे ते जाते. परत माघारी म्हणतात नाही मॅडम वेळ नाही. मॅडम मिटिंगसाठी गेलात. म्हणजे प्रत्येक वेळी पालकांनी हेच करायचं का? आम्ही स्टेक होल्डर आहोत. आम्ही फीस भरतोय. आम्ही इन्व्हेस्ट करतोय पैसा. मग प्राचार्य मॅडमला आमच्यासाठी वेळ नाही आहे का आमच्या पोरांसाठी? आणि माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे मुलं तुम्ही होम फन म्हणतात का काय त्याला होमवर्क म्हणतात. मुलांना घरी तुम्ही देता पण ते इथे येऊन चेक होत नाही का? आणि क्वालिटी टीचरची क्वालिटी पोरांची क्वालिटी का वाढत नाही आहे इथं पोद्दारमध्ये? सगळ्यांचा भरोसा
ह्या शाळेवर होता, मग आता का तो बिघडत चालला आहे? मला हेच विचारायचं की प्राचार्य मॅडम इव्हेंट, कल्चरल इव्हेंट्स ह्यात जास्त घेऊन कायदा दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशिवकरांना. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडे कल्चरल प्रोग्राम, स्पोर्ट्स हे कमी याच्यामध्ये घ्या ना, अकॅडमिकला जास्त महत्त्व द्या. कारण मार्कावर माझं काही म्हणणं आहे की मार्कच आले पाहिजे, पर्सेंटेज आले पाहिजे, पण तुम्ही बायस करतात, पर्सनल मुलांना टार्गेट करतात. स्पेशली माझी मुलगीसुद्धा टार्गेट झालेली आहे. तुम्ही म्हणजे आता मी आले दर शनिवारी मी इथं व्हिजिटला येत होते पूर्ण टीचर्सला भेटायला. आता विचारलं मी, दराडे मॅडम आहेत मराठीच्या मागच्या वर्षीच्या, आता माझी मुलगी 8वीला आहे. मागच्या वेळेस मी स्वतः येऊन भेटले की मॅडम तुम्ही, माझ्या मुलीला सर्वात जास्त मार्क आहेत, मग जेम्स ऑफ द क्लास यांनी हे ठरवलेलं आहे. मग तुम्ही काय म्हटलं होतात आधी की अकॅडमिक जे मुलांचं चांगलं असेल त्यांनाच आम्ही जेम्स ऑफ द क्लास देऊ, माझ्या मुलीला देण्यात आला नाही. का वगळलं? मी हेच येऊन विचारलं. नाही मॅडम उसका कुछ बिहेवियर अच्छा नहीं होगा टीचर के साथ में, असं त्यांनी मला म्हटलं. मेरी ये गलत बात है, आप जो बोल रहे हैं वो पॉइंट टू द पॉइंट नहीं है. मेरा बोलना यही है कि आप जेम्स ऑफ द क्लास अवार्ड दे रहे हो तो आप फेवर करके मत दीजिए, उसके जो बेसिक है, जो आप अकेडमिक क्वालिटी उसकी देख रहे हैं उसी के बेस पे आप दीजिए. आमची मागणी हीच आहे की इथल्या ज्या प्राचार्य मॅडम आहेत, रम्य तुतिका मॅडम, त्यांना बडतर्फ करण्यात यावं, चांगला स्टाफ इथे भरण्यात यावा, क्वालिटी म्हणजे ज्यांच्याकडे एज्युकेशन नाही आहे ते पण स्टाफ इथे आहे. आणि ऑनलाईन यांचं अपडेट होत नाही की आमचा कुठला टीचर कॅन्सल झाला, कुठल्या टीचरला आम्ही काढलं. मागच्या वर्षी एक घटना झालेली आहे. आकाश सर जे केमिस्ट्रीचे टीचर होते, म्हणजे सायन्स शिकवत होते, तर त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की यांनी मुलांचं ट्युशन घेतलं. आत्ता पण सगळे टीचर्स ट्युशन घेतात, पण काही म्हणजे कधीच बोटावर मोजण्या इतकेच टीचर त्यांच्या फेवरमध्ये आहेत आणि बाकीचे सगळे विरोधात आहेत. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही येतो तेव्हा आम्हाला रिस्पेक्ट द्या. तुम्ही असं बाय फॉरगेट नका करू की डॉक्टरची मुलं आहेत, मोठ्याले बिझनेसमॅनची मुलं आहेत. अरे हम भी जो भी है, आम्ही आमचं असे जो तर माझं म्हणणं एवढंच आहे की मॅडमला बडतर्फ करण्यात यावं, चांगला स्टाफ इथे भरण्यात यावा.